घटनेचे शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या ज्या महामानवाने संतांनी या देशासाठी आपलं सर्वस्व वाहून टाकलं अशा सर्वांना या ठिकाणी नमन करून आज या ठिकाणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं जो आज या गोवामध्ये एक संमेलन होत आहे त्या संमेलनाचे सन्माननीय उद्घाटक आपल्या या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि या ओबीसी महासंघाचे सन्माननीय अध्यक्ष बबनरावजी तायवाडे साहेब या ठिकाणी उपस्थित आमचे राजूरकरजी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि आपण अलग अलग राज्यातून आलेले सर्व ओबीसी बांधव भगिनी बंधूंनो, आज या ठिकाणी ओबीसी महासंघाच्या वतीनं या ठिकाणी एक मेळावा या ठिकाणी दरवर्षी 7 ऑगस्टला होतं. आज 10 वर्ष पूर्ण झाले. या 10 वर्षाच्या कालखंडात बबनराव तुम्ही एक चांगलं काम केलं. प्रत्येक स्टेटमधले प्रत्येक राज्यातला ओबीसी बांधवाला बांधण्याचं काम हे कोणी केलं असेल तर आमचे नागपूरचे आमचे प्राध्यापक डॉक्टर बबनरावजी तायवाडे यांनी या ठिकाणी केलं आणि खरंच मला मनापासून आपलं अभिनंदन करायचं आहे. आपल्यासोबत असलेले राजूरकरजी आणि इतर टीमसुद्धा यांनी खूप महत्त्वाचं ओबीसीचं जे संघटन केलं त्या संघटनाच्या संदर्भात आपलं जे काम आहे ते देशाला जागृत केलं, ओबीसी समाजाला जागृत केलं. आणि मला आपल्याला एक विनंती करायची आहे आणि सांगायचं आहे की आपल्या या ओबीसी महासंघात एक जसं आत्तापर्यंत मराठा समाजाने एक आचारसंहिता लादली, एक लग्नाची आचारसंहिता लागली आणि ती लादलेली आचारसंहिता ही सर्वांच्या कामाची आहे. ती आपल्या ओबीसी बांधवांना सुद्धा ती आचारसंहिता लागली पाहिजे. कारण तर लग्न कार्य असो की कोणतंही कार्य असो त्याच्यात खूप पैसा खर्च होतो आणि आपला ओबीसी जो बांधव आहे तो बांधव मध्यमवर्गीय आहे, एक गरीबही नाही आणि श्रीमंतही नाही. अशा बांधवाला कुठंतरी या अधिवेशनाच्या माध्यमातून आचारसंहितेचं एक बंधन घातलं पाहिजे. पुढल्या येणाऱ्या अधिवेशनात आपण याचं नियोजनबद्ध कार्यक्रम आखावा आणि त्यांना त्या पद्धतीचं नियोजन आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशाला आपल्या या समारंभाच्या माध्यमातून जो आपण खर्च करतो तो खर्च कसा कमी होईल हा दृष्टिकोन ठेवून आपल्या या महासंघाने हे कार्य आपल्या हाती घेतलं पाहिजे. मी आज या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की जे काही कायदे सुव्यवस्था जे काही आत्ता संघटनाच्या माध्यमातून आपल्या ओबीसी समाजाला केलं त्याचं खरंच कौतुक करण्यालायक आहे. आणि आज पुन्हा ज्या काही डिमांड्स आपण महाराष्ट्र शासनाला किंवा केंद्र शासनाला केल्या त्या डिमांडसुद्धा आपल्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला एक संघ राहण्याचं आपल्याला विवेचन आम्ही आपल्या अध्यक्षाला देतो. आपल्याला जिथं जिथं काम पडेल तिथं तिथं आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सोबत राहू. महाराष्ट्रात आम्ही आमच्या मतदारसंघात यावेळेस मी आमदार म्हणून निवडून आलो, परंतु मी आमदार नसून मी एक ओबीसीचा सच्चा कार्यकर्ता म्हणून या विधानसभेत आपल्या या ओबीसी समाजाचं प्रश्न उचलण्याचं काम या ठिकाणी मी करणार आहोत. आपल्या सर्वांनी या ठिकाणी आज आम्हाला या ठिकाणी बोलवलं. मी प्रथमतःच या अधिवेशनात आलो. माझ्या अर्धांगिनी माझी पत्नी ही नेहमी सतत आपल्यासोबत या कार्यात काम करत आहे, परंतु मी पहिल्यांदाच या ठिकाणी या अधिवेशनात पहिल्यांदा आल्या असल्यामुळे मला आपलं खरंच एक अधिवेशन एक प्रामुख्याने खूप चांगलं असं अधिवेशन झालं. आपण आपल्या गावात जाऊन आपल्या या अधिवेशनाच्या संदर्भात ज्या काही गोष्टी झाल्या त्या आपल्या गावागावात पसरवल्या पाहिजे. आपल्या ओबीसी समाजाला जागृत केलं पाहिजे, त्यांना एकत्रित करून संघटन मजबूत केलं पाहिजे. एवढंच आजच्या प्रसंगी बोलतो आणि सर्व या ठिकाणी ओबीसी महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून कौतुक करतो आणि मी माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी. धन्यवाद.